नमस्कार मित्रांनो, सादर प्रणाम आणि सहर्ष स्वागत आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई सर्जा ॲस्ट्रोवास्तू. मित्रांनो, पुण्यातून मी महेश गोळे, आपला ज्योतिष सखा, ज्योतिष मित्र, आपल्या सेवेमध्ये पुन्हा एकदा उपस्थित. मित्रांनो, आजचा विषय जो आहे तो एका सेलिब्रिटी कुंडलीचा आहे. सेलिब्रिटी म्हटलं की आपल्याला थोडंसं आपुलकीपणा असणं किंवा त्याबद्दल उत्सुकता असणं हे स्वाभाविक आहे. तर हेच एका सेलिब्रिटीबद्दल त्यांच्या कुंडलीचं विश्लेषण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, ज्यांचा जन्म 1980 किंवा त्याच्या अगोदर झाला असेल तर त्यांच्यासाठी ही सेलिब्रिटी म्हणजे एक दिलाची धडकनच असेल. जे त्यावेळेस तरुण असतील, ज्यांनी यांचे पिक्चर पाहिले असतील तर त्या लोकांना आजही त्यांचं स्मरण असेल. आणि त्यांच्या जेव्हा काही गाणी समोर येत असतील आपल्या, तर आपल्याला निश्चितपणे जाणवत असेल की अरे फार सुंदर, अत्यंत सुंदर अभिनय, त्याचबरोबर अत्यंत देखणं रूप, अशा प्रकारच्या त्या अभिनेत्री होत्या. परंतु ईश्वराच्या कोपाने म्हणा किंवा त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांचं ना करिअर ना आयुष्य हे जास्त चालू शकलं आणि अत्यंत कमी काळातच त्या आपल्याला सोडून गेल्या. तर त्यांच्याबद्दलचं आजचं विश्लेषण, आणि आपल्या सगळ्यांना लक्षात आलंच असेल तर त्या अभिनेत्रीचं नाव म्हणजे दिव्या भारतीजी. तर त्यांच्या कुंडलीचं विश्लेषण करणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटंसं डिस्क्लेमर देऊ इच्छितो की जे पण समाज माध्यमावर, सोशल मीडियावर जो डेटा उपलब्ध आहे त्यांच्याबद्दलचा, तर त्याच्यातून जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. याच्यामध्ये कोणाला दुखावणं, कोणाच्या भावना दुखावणं किंवा कोणाला कमीपणा दाखवणं किंवा कोणाच्या मर्मावर घाव करणं असं काही या व्हिडिओचा उद्देश नाही. हा व्हिडिओ केवळ एक अभ्यासपूर्ण आहे आणि याच्यामध्ये आम्हाला जे समजतंय किंवा आमचं जे थोडंफार ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारे जे काही आम्ही समजू शकलो या कुंडलीमधून आणि त्या कुंडलीच्या विश्लेषणाच्या माध्यमातून त्यांचं जे छोटंसं आयुष्य होतं, त्या छोट्याशा आयुष्याबद्दल ज्या काही आम्हाला गोष्टी ज्योतिषाच्या माध्यमातून आमच्या लक्षात आल्या त्या केवळ मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कृपया या व्हिडिओला केवळ एक अभ्यासाचा विषय म्हणून घ्यावा आणि याच्यातून कुठल्याही प्रकारचं कोणाला काही दुखावण्याचं किंवा कोणाला काही त्रास देण्याचा असा उद्देश नाही, हेही लक्षात घ्यावं आणि त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ पाहावा ही विनंती. तर सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला. ही कुंडली आपल्यासमोर लावली आहे. समाज माध्यमांमध्ये जी त्यांची जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेप्रमाणे ही कुंडली आम्ही तयार केली. याच्यामध्ये त्यांचा जो जन्मवेळ आहे तर त्या जन्मवेळाबद्दल लोकांमध्ये संभ्रमता असते, म्हणून आम्ही त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला. त्यांच्या दशा, अंतर्दशा आणि इतर ग्रहांचा जो प्रभाव पूर्ण त्यांच्या या छोट्या आयुष्यावरती घडला तर त्याच्या आधारे ही कुंडली आपल्यासमोर मांडली आहे. तर या कुंडलीमध्ये आपण बघू शकता की शुक्र महाराज उच्चचे होऊन गुरु महाराजांसोबत युतीमध्ये असून चतुर्थ म्हणजे चौथ्या घरात बसलेले आहेत. सूर्य महाराज तिसऱ्या घरामध्ये, शनी महाराज वक्री होऊन सप्तम घरात आहेत. मंगळ बुध युती, मंगळ उच्च असून वर्गोत्तम असून द्वितीय असून तिथून त्यांची सप्तम दृष्टी अष्टम घर 8व्या घरावर आहे. आणि 8व्या घरात अष्टम घरात स्वयं चंद्र महाराज बसलेले आहेत. जिथे अष्टम जो आपण म्हणतो मृत्यूचं घर, त्या घरामध्ये स्वयं चंद्र महाराज विराजमान आहेत. आणि 12व्या घरात द्वादश मध्ये राहू महाराज विराजमान असून त्यांची नवम दृष्टी ही पुन्हा 8व्या घरात बसलेल्या चंद्र महाराजांवरती पडते. आधीच ते अष्टम घरामध्ये पीडित, त्याच्यावरती ही राहू महाराजांची दृष्टी आल्याने अत्यंत पीडा त्या ग्रहाला तिथे झालेली आपल्याला दिसते. त्यासोबत गुरु शुक्र यांची सुद्धा, म्हणजे गुरुच्या 3 दृष्टी आहेत त्यातली 5वी दृष्टी पुन्हा अष्टमवर येऊन पडते आणि या गुरुवर पुन्हा राहू महाराजांची दृष्टी. तर अशा प्रकारे ह्या अष्टम घरामध्ये आपण बघू शकता की एवढ्या मोठ्या प्रमाणावर दोष झालेला आहे त्यांची कुंडली. आणि हे त्यांच्या काही दशांचं, जो आपण विंशोत्तरी दशा म्हणतो, त्या समोर लावलेल्या आहेत. त्या आपण बघू शकता की मूळ जो विषय सुरू होतो हा 1990 पासून. 1990 मध्ये त्यांनी आपलं शिक्षण सोडलं आणि मग पुढे ते फिल्ममध्ये करिअर करण्यासाठी निघाल्या. तर त्यांनी हे करिअर निवडण्यासाठी आपलं शिक्षण का थांबवलं असेल तर ह्या शिक्षणाचा नवम घराचा जो स्वामी सूर्य महाराज हे तृतीय घरात बसले, मेहनतीच्या घरात आहेत, तिथून त्यांची दृष्टी आहे. आणि ते जे बसले ते शनी महाराजांच्या घरात जे स्वयंवक्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना या शिक्षणामध्ये अडथळे आले आणि त्यांनी ते तिथं सोडून ते या आपल्या फिल्मच्या करिअरमध्ये आल्या. आणि आल्या त्यांना 2 वर्षामध्ये म्हणजे 1992 मध्ये उत्तम असं त्यांचं करिअर त्वरित तयार झालं. फार जास्त वेळ लागत नाही, कारण दशा शुक्र महाराजांचे, शुक्र महाराज हे स्वतः चतुर्थ बसलेत आणि तिथून त्यांची 7वी दृष्टी उच्चची असलेली ही दशम घरावर म्हणजे करिअरच्या भावावरती. आणि शुक्र महाराज हे स्वयं या फिल्म इंडस्ट्री, कलाक्षेत्र याचे कारक असल्यामुळे अत्यंत अल्प काळामध्ये त्यांना हे यश मिळालं. 1992 मध्ये त्यांची साऊथ इंडियामध्ये एक पिक्चर रिलीज झाली, यशस्वी झाली.
त्यानंतर विश्वात्मा नावाची आपल्या सगळ्यांना माहिती असेल सन्नी देओल यांच्यासोबत त्यांचा जो पिक्चर होता तो अत्यंत गाजला. त्यातलं सात समंदर पार में तेरे पीछे पीछे चले आई हे गाणं आजही बऱ्याच लोकांच्या स्मरणात असेल आणि ते आठवलं की आपल्या सगळ्यांना दिव्या भारतींचं त्या काळातला अभिनय आणि त्यांचं सौंदर्य डोळ्यासमोर येऊन त्यांची आठवण झाल्याशिवाय राहणारच नाही. तर ह्या 2 वर्षाच्या काळात त्यांनी अत्यंत वेगाने शुक्र महाराजांच्या कृपेमुळे या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अत्यंत उत्तुंग असं यशाचं शिखर गाठलं. याच काळामध्ये म्हणजे साधारणपणे 1993 मध्ये त्यांनी साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत गुप्त विवाह केला अशा चर्चा होत्या. आता जेव्हा आपण त्यांचं विवाहाचं बघू, विवाह घराचं स्वामित्व हे बुध महाराजांकडे आहे. 3 नंबर राशी बुधाची राशी बनलेली आहे आणि हे बुध महाराज स्वयं द्वितीय बसलेले आहेत, मंगळसोबत आहेत. आणि जेव्हा आपण त्यांची विंशोत्तरीमध्ये सूक्ष्मरेषेमध्ये जाऊन पाहतो तर कुठे ना कुठे मंगळ महाराज आणि बुध यांची युती जी आहे त्याचा संबंध या सप्तम घरामध्ये होता. त्यामुळे त्यांचा लग्नाचा जो विषय होता त्या काळामध्ये झाला. त्यांनी त्यानंतर आपलं धर्मपरिवर्तन सुद्धा केलं असं म्हटलं जातं आणि स्वतःचं नाव हे सना नाडियाडवाला असं केलं असंही म्हटलं जातं. हे का झालं असेल तर आपण बघू शकता की जे नवम घर जिथून आपण धर्म पाहतो तर ते सूर्य महाराजांचं आहे. त्यांची दृष्टी जरी असली तरी सूर्य महाराज हे वक्री असलेल्या शनी महाराजांच्या घरात बसलेले आहेत. त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपल्या धर्मापासून दुसऱ्या धर्मावरती त्या ठिकाणी प्रभाव असणं हे आपल्याला पाहायला मिळतं आणि तशा प्रकारे तो विषय झालेला आणि त्यांनी आपलं धर्मपरिवर्तन केलं. आणि त्यानंतर 1993 मध्ये साधारण 5 एप्रिल 1993 मध्ये त्यांच्या जीवनाचा अंत झाला. त्यामागे बऱ्याचशा कथा कथानक मिथ जे पण असेल ते असेल, आपण त्याच्यात जाणार नाही आहोत. परंतु तो काळ जो होता तर त्यावेळेस शुक्र महाराजांचीच दशा असून त्याच्यामध्ये चंद्र महाराजांची अंतर्दशा आहे. आता शुक्र महाराज हे स्वयं उच्च असून गुरु महाराजांसोबत युतीत आहेत आणि त्यांची पंचम दृष्टी म्हणजे या युतीची पंचम दृष्टी अष्टमवर म्हणजे 8व्या घरावर. चंद्र महाराज स्वतः अंतर्दशा ज्यांची अंतर्दशा सुरू आहे ते चंद्र महाराज स्वयं अष्टम घरात विराजमान, राहूची दृष्टी. तर या सगळ्या योगांमुळे त्यांना अष्टमचं जे फळ आपण म्हणतो म्हणजे मृत्यू, अष्टम घर हे मृत्यूचं घर आहे आणि या मृत्यूच्या घरामध्ये या दशा अंतर्दशा आणि या सगळ्या झालेल्या आणि पुन्हा मंगळ बुधाची दृष्टी, मंगळ उच्च, त्याच्यामुळे जे आपण म्हणतो ना ऍक्सिडेंट आणि असे सगळे गोष्टींचं कारक. तर तसं यात्रा म्हणजे आपण म्हणतो त्वरित आणि कमी वेळामध्ये मंगळ त्वरिततेचे म्हणजे क्विकनेस जे आपण म्हणतो एकदम त्वरित वेगाने ज्या गोष्टी करतात त्या मंगळ महाराजांच्या माध्यमातून होतात. तर त्या मंगळ महाराजांची अष्टमदृष्टी तर या सगळ्या ग्रहांच्या योगाने म्हणा किंवा दुर्योगाने म्हणा अत्यंत कमी वयात 19व्या वर्षी त्यांना मृत्यू प्राप्त झाला आणि ते आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेल्या. मित्रांनो, हे एक छोटंसं कुंडलीचं विश्लेषण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर निश्चित त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो आपल्याला जर एखाद्या दुसऱ्या कुठल्याही सेलिब्रिटीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. निश्चितपणे आपल्याला आवडत असणाऱ्या ज्या पण सेलिब्रिटीचं नाव आपण द्याल त्यांच्याबद्दल आम्ही अभ्यास करून त्यांचा जीवन प्रवास कुंडलीच्या माध्यमातून आपल्यासमोर उलगडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आणि आपल्या या चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. धन्यवाद. जय श्रीराम.